हा वारुगड किल्ला शत्रूंना रोखण्यासाठी बनवलेला, पण गडाच्या माचीवर असलेले हे मंदिर बांधले फक्त गडाची रक्षण वाट पेटती ठेवायला. तर रामराम मंडळी, मी तुमचा लाडका ब्लॉगर नीरू आणि आपण चालू केलेल्या सातारा देवयात्रा सिरीजचा आज दिवस आहे 5वा. आणि आज आपण आलो आहोत मान तालुक्यामधल्या मलवडी पासून 15 किलोमीटर लांब असलेल्या आणि दहिवडी पासून 30 किलोमीटर लांब असलेल्या वारुगड किल्ल्याची पायथ्याशी असलेल्या भैरवनाथ मंदिरात. वारुगड किल्ला हा ज्या रांगेत आहे का नाही, तिथून संपूर्ण परिसर हाताच्या तळव्यासारखा दिसतो. जुन्या काळात शत्रू कुठून येतोय हे पाहण्यासाठी हा टेकडा अगदी भारी पॉइंट होता आणि हा परिसर नेहमी लष्करी हालचालींचा भाग होता. त्यामुळे इथे एक मजबूत गड असणे खूप महत्वाचं होतं. वारुगड किल्ल्याच्या माचीवर जे भैरवनाथ मंदिर आहे, किल्ल्यांच्या रचनेत ही भैरवनाथाची स्थापना ही बहुतेक गडांवर आढळ. किल्ल्याच्या माचीवरचं भैरवनाथ मंदिर हे जुनं दगडी मंदिर आहे, पण वारुगडातल्या रहिवाशांनी ते भैरवनाथ मंदिर आणि वारुगड किल्ला ते जपण्याचा आणि त्यांचा इतिहास जपण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. वारुगड किल्ल्याचा रक्षण देवता म्हणून भैरवनाथाची स्थापना केली होती. पूर्वी भैरवनाथ मंदिराभोवती माचीवर छोटीची वस्ती होती. सैनिक, कोळी, गुराखे, कामगार यांची राहणी याच वस्तीत होती. तर मंडळी, हा होता आपल्या मान तालुक्यातल्या वारुगड किल्ल्याचा इतिहास. मंडळी, आपल्याला फॉलो करून घ्या आणि आपल्या ह्या रीलला 100% लाईक करा. आणि तुमच्या पण गावाच्या जवळपास असे धार्मिक स्थळ किंवा मंदिरं असतील किंवा किल्ले असतील तर ते आपल्याला कमेंट मध्ये नक्की सुचवा. तर मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये एवढं जाण. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले जे 10,000 फॉलोअरचं टार्गेट आहे का नाही, ते तुम्हाला पूर्ण करायचंच आहे. आणि व्हिडिओला आपल्या लाईक करून फॉलो करून जावा. बाय बाय.